आता हा पूर्ण फॉर्म बघून घ्याल, तुमची बॅकची थिकनेस खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे। जर तुम्ही ही बिगिनर असाल आणि तुम्हाला बेंट ओव्हर रो जमत नाहीये, तर ही एक्सरसाइज तुम्ही ऍड केल्याने तुम्हाला ही अनसपोर्टेड कंपाऊंड मुवमेंट, म्हणजे आपण जसं की बार्बेल बेंट ओव्हर रो घेतो त्यावेळेस आपल्या बॉडीचा जो अँगल आहे तो चुकत असतो। कुठे ना कुठे आपण ह्या अँगलला परफॉर्म करतो, कुठे ना कुठे आपण बरोबर कोरचं इन्व्हॉल्वमेंट करत नाहीये, त्यावेळेस तुम्ही ही एक्सरसाइज ऍड करू शकता। ह्याला आपण बोलतो बेंच सपोर्टेड बेंट ओव्हर रो। ह्याला आपण डंबेलनी करणार आहे। ज्यावेळेस तुम्ही डंबेल घेणार आहे त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला मॉडरेट वेट ठेवायचं आहे, ज्यानी तुम्हाला 15 ते 12 रेपिटेशन इझिली परफॉर्म करता येतील। ज्यावेळेस तुम्ही घेणार आहे, इथे पहिलं तर लक्षात घ्यायचं आहे, अपर बॉडी मेंटेन ठेवायचं इथे। त्याच्यानंतर सरळ ज्यावेळेस तुम्ही जाणार आहे तर तुमची अप्पर चेस्ट आपण सोप्या भाषेमध्ये बघूया। अप्पर चेस्ट जसे ठेवणार आहे, समोरच्या साईडला तुमची अपर चेस्ट फॉरवर्ड जायचं, त्यावेळेस तुम्हाला पूर्ण बॅक मेंटेन ठेवायचं आहे, अपर बॉडी फॉरवर्ड जायचंय घेऊन। इथे लक्ष द्यायचं आहे पॅरलल टू फ्लोर बॉडी आली की नाही, म्हणजे तुमचा जो थोरॅसिक आहे याला अलाइन आला पाहिजे। त्याच्यानंतर डंबेलला स्ट्रेट लाईन मध्ये ठेवायचं आहे। इथे तुमचं परत एकदा स्कॅप्युलर रिट्रॅक्ट असेल, एक्झेल इनहेल, इथून स्ट्रेट पुल करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेट पुल करताय त्यावेळेस लक्षात द्यायचं आहे डंबेल ग्रॅव्हिटीला मॅच होईल, जेणेकरून मसल्स वरती कंटिन्यूस टेन्शन बनवून राहणार आहे। मी तुम्हाला परफॉर्म करून दाखवतोय। आता हा पूर्ण फॉर्म बघून घ्याल, तुमची बॅकची थिकनेस खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे। एक्झेल इनहेल, अपर बॉडी मेंटेन, कोर टाइट, अपर बॉडी फॉरवर्ड जायचं आहे, डंबेलला ग्रॅव्हिटीला मॅच ठेवायचं आहे। इथे स्कॅप्युलर रिट्रॅक्ट, नेक न्यूट्रल, एक्झेल इनहेल, स्ट्रेट पुल, एक्झेल इनहेल, स्ट्रेट पुल। इझिली तुम्ही बेंट ओव्हर रो शिकाल। आणि त्याच व्यतिरिक्त जसं की तुम्हाला हा जर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वाटला असेल, माझ्यासोबत कंटिन्यू राहाल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।